त्याच्यावरती मी समर्थन. तर 15 मिनिटांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू आहे। ठाकरे बंधूंसोबत संजय राऊत आणि बाळा नांदगावकर सुद्धा मातोश्रीवर आहेत। 15 मिनिटांपूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत आणि त्यांची आता भेट सुरू आहे। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया दिनेश यांच्याकडे। दिनेश, काय चाललंय मातोश्रीवर? बघा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत। राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांपैकी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हे सुद्धा आहेत। राज ठाकरे यांनी स्वतः सोबत एक पुष्पगुच्छही आणलेला आहे आणि गेल्या अर्धा तासापासून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्षाचे नेते एकत्र मिळून ही बैठक सुरू आहे किंवा असं म्हणता येईल कौटुंबिक स्नेह या मातोश्री वारीच्या निमित्तानं जपला जातो आहे। राज ठाकरे भले त्यांच्या पक्षातील नेत्यांबरोबर आले असतील, मात्र उद्धव ठाकरेंबरोबर पक्षातील नेते मंडळी आणि ठाकरे कुटुंबातील सदस्यही या भेटीवेळेस उपस्थित आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की अधिकृतरित्या राजकीय घोषणा कधी होते ठाकरे बंधू एकत्रीकरणाची, कारण यापूर्वी आपण बघितलं की हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले। त्यांनी हिंदी भाषा सक्तीला विरोध केल्यानंतर सरकारला नमतं घ्यावं लागलं, हा निर्णय मागे घ्यावा लागला। त्यानंतर वरळीतील डोम या सभागृहात जो विजयोत्सव पार पडला, त्यात जवळपास 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू हे एका व्यासपीठावर एकत्र आले आणि एकत्र होतो, एकत्र राहू अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून करण्यात आली। मराठी अस्मितेसाठी यापूर्वीच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी असलेले टीका, मतभेद, आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवून एकत्र येण्याची भूमिका व्यक्त केली होती आणि त्यानंतरच जवळपास 3 महिन्यात हा सगळा क्रिया प्रतिक्रिया, साथ प्रतिसाद, भेटीगाठी याचा सिलसिला सुरू झाला। राजकीय युती ठाकरे बंधूंची कधी होणार या बाबतीत उत्सुकता आहे। दोन्ही बंधू सावधपणे पावलं टाकतायत। दोन्ही बाजूच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे लगेचच कुठची युती नाहीये, त्यामुळे इतक्यात युती अधिकृतरित्या घोषित करणं आवश्यक नाही, पण पडत्या मागे घडामोडी सुरू आहेत, राजकीय चर्चा सुरू आहे आणि आज आपण असं म्हणू शकतो की कौटुंबिक स्नेह जपताना राजकीय युतीचेही संकेत, ठोस संकेत असं म्हणता येईल किंवा ठोस काही कृती ही राज ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यापूर्वी जानेवारी 2019ला मातोश्रीवर आले होते। जवळपास 6 वर्षाचा हा कालावधी आहे। राज ठाकरे यांचा मुलगा अमित याच्या विवाह सोहळ्याची पत्रिका घेऊन ते उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर भेटले होते। त्यापूर्वीही राज ठाकरे शिवसेनेतून वेगळे झाले, मात्र त्यांनी एक कौटुंबिक स्नेह जपण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला। मग उद्धव ठाकरेंचं आजारपण असेल, ठाकरे कुटुंबातली प्रॉपर्टी डिस्प्यूटची काही प्रकरणं असतील, यामध्ये यशस्वी मध्यस्थी करणं असेल किंवा काही कौटुंबिक कारणाच्या निमित्तानं मग लग्न सोहळे असतील, कौटुंबिक समारंभ असतील, यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अलीकडेही एकत्र आपल्याला पाहायला मिळाले। आता असा मुद्दा आहे की ठाकरे ब्रँड सध्या संकटात आहे, कारण लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाराष्ट्र आणि प्रकर्षानं मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड त्याला ओसरतोय की काय किंवा कमी होतोय की काय अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू झाली असताना ठाकरे ब्रँड जपण्यासाठी पुन्हा एकदा हे दोन बंधू एकत्र येत आहेत। दोघांचंही एकमत झालेलं आहे आणि त्यांचे नेतेही प्रतिक्रिया देत आहेत की ठाकरे ब्रँड हा कधी संपुष्टात येणार नाही। कितीही राजकीय संकट आव्हानं आली तरी ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच राहणार आणि यावर दोन्ही बंधूंचं कदाचित एकमत झालं असेल आणि त्यामुळेच आपल्या मतभेदांचा, आपल्या भांडणांचा किंवा आपल्या आरोप प्रत्यारोपांचा ठाकरे ब्रँडला कुठे फटका बसू नये आणि जो बाळासाहेबांचा विचार आहे तो कायम जागृत राहावा यासाठी दोन्ही